तर याच्यावर देखील मोका जो आहे तो दाखल केलेला आहे. कुठल्या गुन्ह्यात त्याला आता तुम्ही मोका दाखल केलाय? आता घायवळ प्रकरणी अपडेट काय सगळी एकूणच? सचिन घावळ हा क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं सिद्ध झालं. त्यानुसार तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे तो आणि त्याचे अजून काही साथीदार निलेश घावळचे इन्क्लुडिंग सचिन घावळ याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई काल कोर्टाला सबमिट रिपोर्ट केला आणि मोका अंतर्गत तो सुद्धा आरोपी या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला. संतोष धुमाळला तुम्ही मोका लावला, तो पहिला या टोळीचा मेंबर होता, नंतर आता विरोधात आहे. नेमकं काय कारण झालं त्यावेळेस फायरिंग? मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबरला 4 तारखेला ही घटना घडली होती संध्याकाळी. तर संतोष धुमाळ आणि त्याचे अजून काही 1-2 साथीदार यांचं रोहित आखाडे जो यातला फिर्यादी आहे त्याच्याशी वाद झाला होता आणि त्यांना त्याने पैसे मागले होते, खंडणी मागली होती. त्यानुसार तो गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता MCOCचे प्रोव्हिजन इन्व्होक केलेले आहेत आणि संतोष धुमाळ हा पूर्वीचाच एक नंबरकारी होता निलेश घावळचा. तर काही कारणामुळे त्यांच्यामध्ये युतिष्ठ आलं होतं, परंतु त्याच्यावरसुद्धा त्या गँगवरसुद्धा आपण मोकाची प्रोव्हिजन ॲड केलेले आहेत. सचिनला त्या फ्लॅटच्या याच्यात मोका लागलाय की कोथरूडचा? तो पहिला फायरिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये त्याला तो क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं सिद्ध झालं, त्यावरून त्याच्यावरती मोका दाखल केला. एकूण किती जण आहेत आता पहिल्या त्या कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी? आता जवळपास 17 आरोपी आहेत. अजून तपास आता क्राईम ब्रँचकडे आपण वर्ग केलेला आहे. त्या क्राईम ब्रँच पुढे तपास करत आहे. सर, त्याच्या वकिलाचं असं म्हणणं आहे की घायवळ जो आहे तो 9 तारखेला लंडनला गेलेला होता आणि हे सगळे प्रकार म्हणजे जे गुन्हे आहेत काय हे सगळे 17 तारखेला झालेले होते. मग हा सगळा प्रकार एवढं लेट का? मोकाची प्रोव्हिजन असं की इट्स अ मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट, म्हणजे सिंडिकेटच्या वतीने स्वतः किंवा दुसऱ्याला करायला लावून ह्या सर्व गोष्टीचा MCOCमध्ये प्रोव्हिजन आहे. आणि हे सर्व निलेश घावळच्या गँगचे सर्व मेंबर्स आहेत. निलेश घावळच्या स्वतः किंवा त्याच्या वतीने त्याच्यासाठी हे आर्थिक बेनिफिट घेण्यासाठी किंवा लोकांना दहशत बांधण्यासाठी असे प्रकार केले जातात आणि हे सर्व प्रोव्हिजन्स मोकामध्ये आहेत. जरी तो या ठिकाणी असला तरीसुद्धा ही हॅज बीन प्रूव्ड ॲज अ मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट. पण आत्ताच हे सगळं काय कारवाई आणि फायरिंगची घटना झाल्यानंतर जेव्हा आपण सर्व त्यांच्या गुन्ह्याचा स्टडी केला त्यानंतर हे त्या गँगचे मेंबर आहेत आणि ही जी गँग आहे ते निलेश घावळची गँग आहे आणि ते सर्व त्याच गँगचे मेंबर्स आहेत. त्यानुसार आपण तो MCOCचे प्रोव्हिजन याच्यामध्ये इन्व्होक केलं. आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. काय झालं अर्जात आणि काल ऑर्डर होणार आहे? त्याच्यामध्ये आपण त्याचं पासपोर्ट रिवोक करण्यासाठी कोर्टात ॲप्लिकेशन केलेलं आहे. कोर्टाचे जो निकाल आहे तो एक्सपिरियड आहे 1-2 दिवसामध्ये. त्याचबरोबर LOC ओपन आणि बाकी सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सप्लोर पोलीस करत त्याचे आहेत. कुटुंबीय दावा करता इनोसंट आहे, लोकांनीच त्याला करायला लावलं, मग अडकवलं, आमचं काय काय पोलीस त्याला खोटं बोलतात. राजकारण. आईवडिलांचे आरोप असे आहेत की पोलीस खोटं ते बोलतात. काय बोलतात याच्याबद्दल मी आता यावेळी सांगू शकणार नाही, परंतु ज्या गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य गोष्टी सर्व पोलिसांनी केलेल्या आहेत. त्या सर्व नोटिसा वगैरे पोलिसांनी इश्यू केलेल्या आहेत. थँक्यू.